पटकन फास्ट किती ते ना इथून चप्पल घेतो आता. बाय. जेवण करून घ्या. बाय. चलो बाय बाय. नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. त्याच्याच मी स्कूलमधून आलेले आहे आणि एक ड्रेस पण अल्टर करायला टाकलं होतं, तो घेऊन आले सोबत. तर असं आहे तर चेंज वगैरे करते आणि बोलते तुमच्याशी. तर आजच्या साडीचा लुक असा आहे माझा. तर आता मी चहा घेते. चहा घेतल्यावर नंतर आज उपवास आहे. माझा शिष्य महिन्यातला पहिला गुरुवार, पण पूजा काही मांडली नाही. तर पुढच्या गुरुवारपासून पूजा मांडे नको आदमी. तर आता पटकन चहा फक्त मी उपवास धरलेला आहे ह्या गुरुवारचा. चला मग पटकन आवडतं. तर मी फोडणीचं वरण करून घेतलं. याला आता उकळी आणू देईल. आणि इथं भाताचं कुकर पण लावलं आहे. भाजी ऑलरेडी आहे. तर काही बनवलं नाही. चपात्या पण पडलेल्या आहे. तर चपात्या पण नाही. तर इतकंच बनवलं मी. जेवण घालते. तर जेवते आधी आणि जेवण झाल्यानंतर मग मी पण उपवास सोडून गोळी घेणार आहे. खूप डोकं दुखतं माझं पण. चला मग काय आद्विकचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही पण जेवायला बसून घेतलं. तर पटकन जेवण घेतो, कारण की आज मला खरोखर बरंच वाटत नाही आणि त्रास पण व्हायला लागलेला आहे. तर म्हणून मग आता इच्छाच नाही, असं जास्त स्टॅमिना नाही आहे आज, म्हणून मी जास्त व्हिडिओ पण शूट केला नाही. जेवढं होईल तेवढं माझं रुटीन थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं आहे आजचं. तर आम्ही जेवण करू आणि आमचं जेवण झाल्यानंतर मग मी लगेचच भांडे आवरायला घेते. तर भांडे पटकन क्लीन करून घेते. आणि किचन ओटा मी रोज माझं क्लीन करत असते. तो तुम्हाला दाखवतेच कशा करते मी. तर पटकन हे आधी भांडे वॉश करते, कारण की मी कधीही भांडे बेसिनमध्ये रात्रीचे ठेवत नाही, कारण की सकाळी उठल्यानंतर खूप इरिटेट होतं. आणि म्हणतात ज्या घरात स्वच्छता नीटनेटकेपणा असते तिथे लक्ष्मी नांदते, हे खरं आहे. म्हणून मग मला ना घरामध्ये स्वच्छता पाहिजे. किचनमध्ये मोस्टली तर मी किचनमध्ये मला क्लीन पाहिजे असतं किचन. आणि बेसिनमध्ये भांडे पण नको, ते किचनवरती घाण पण नको, मला क्लीन किचन हवं असतं. आणि मग मी करण्याचा प्रयत्न करत असते नेहमी. आणि जोपर्यंत मला किती त्रास झाला तर मी जोपर्यंत मला आवडणं होत नाही किचनवरचा, तोपर्यंत मी काही दम घेत नाही आणि टाकून पण देत नाही. माझी कामं मी ते पूर्ण करूनच घेते, कारण की कशी आपल्याला एक सवय होऊन जाते त्या गोष्टींची. आणि त्याच्यामुळे मग मी माझी ही कामं रोजची करत असते. आणि भांडे तर कसं मग आपले टिफिन्स असतात, मुलांचे टिफिन्स, बॉटलसुद्धा मला रोज रात्री क्लीन करावे लागतात, कारण की मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ही कामं वेळेची बचत होण्यासाठी बाकीच्या गोष्टी मी रात्रीच करून ठेवत असते. म्हणजे कसं बॉटल क्लीन करून ठेवणं, त्यांचे टिफिन वॉश करून ठेवणं,
परत भाज्या सकाळसाठी कोणत्या सिलेक्ट करून ठेवते मी आधीच. किवड्याही बनवायचं म्हणजे किचनमध्ये आल्याला मी स्वयंपाकाला लागते, म्हणजे जास्त वेळ घ्यावा लागत नाही. जर आपण काहीच ठरवलं नाही दुसऱ्या दिवसाचं तर खूप आपल्याला वेळ लागतो आणि मग आपल्याला असंच टाईम होतो. त्याच्यामुळं आधीच प्लॅनिंग केलेली असते सगळ्या गोष्टीची, की सकाळी हे करायचे ते करायचे, तर पटकन झटपट होतं आपली कामं. आणि मी अशा प्रकारे करत असते. आणि जर तुम्ही पण जॉब करत असणार तर नक्की अशाच प्रकारे करत असाल बहुतेक. काही प्लॅन करत असेल किंवा नसेल करत तरीही करा ह्या पद्धतीने, तर तुमच्या कामं लवकर होतील. तर आपल्यासाठी पण वेळ मिळतो, मुलांसाठी वेळ मिळतो, कारण की मग कामातच राहून जातो. मग स्वतःला तयार व्हायला पण वेळ आपल्याला मिळत नाही आणि मग बाकीच्या गोष्टी पण होत नाही, मुलांसाठी पण वेळ नाही. तर झाले माझे भांडे आणि बेसिंग पण क्लीन करून घेतली मी, कारण की रोज भांडे झाल्यानंतर बेसिंग घासतेच, कारण की जर बेसिंग रोज क्लीन नाही ना केलं तर मग नंतर झुरळ होण्याची शक्यता असते. म्हणून मी बेसिंग आणि हे सर्व गॅस ना रोज क्लीन करत असते आणि मग झुरळ होत नाही याच्याने. खूप आता 2 वर्ष झाली असतील ह्या घरामध्ये, आता 2 वर्ष होऊन जातील, पण अजिबात झुरळ वगैरे काहीच नाही. संकट प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात, पण त्या संकटापेक्षा तुझं स्वप्न जास्त मोठं आहे ना, त्यामुळे तुला थांबावं लागेल. रोजच रुटीन आहे, मी असं रोज किचन क्लीन करून झोपते, अजिबात तसंच ठेवते. आणि खास हा स्प्रे ना मी किचनसाठी गॅस पुसण्यासाठी बनवलेला आहे, घरी बनवलेला आहे. बॉटल सुद्धा घासून ठेवत असते आद्विक आणि दिशूची. या प्रकारे रोज घासून ठेवते आणि क्लीन करते. इथं पाहू शकता बेसिंग पूर्ण क्लीन झालेला आहे. किचन ओटा सुद्धा क्लीन केला आहे. तर आता औषध देते आद्विकला, कारण की त्याला बरंच नाहीये, आणि आद्विक औषध लगेच घेऊन टाकतो. सर्व कामं झाल्यानंतर नाईट रुटीन माझं, तर माझं स्किन केअर मी संध्याकाळच्या वेळेस आहे ना हे जेल बनवलेलं आहे, हे लावते मी रोज, कारण की माझी खूप ड्राय स्किन आहे. खूप ड्राय स्किन आहे, त्याच्यामुळे मग मी हे याच्यामध्ये ना गुलाबजल, ग्लिसरीन आणि लिंबू आहे याच्यामध्ये, तर हे केलं, कारण की खूप ड्राय स्किन असल्यामुळे ना अधिक नको हे यूज करते मी. तर पहिल्यांदा स्प्रे मारून घेते गुलाबजलचा. नको सर, तुला नंतर लागू दुसरं नको आखू तुला त्याच्यानंतर हे मी जेल बनवून ठेवलं ते घेणार. बंद करून टाकतो.
असं मी स्किन केअर करत असते. सर्व आवरल्यानंतर भांडे कुंडे झाले, जेवण झाले, किचनचं आवरून झालं, तर स्किन केअर रुटीन पण झालं. पाहू शकता तुम्ही. तर डेली माझं हे संध्याकाळचं रुटीन असतं. तर संध्याकाळच्या वेळेस मी माझं असं नॉर्मली आपलं रुटीन. आणि आता आद्विकचा अभ्यास घेणार मी थोडा वेळ आणि मग नंतर झोपणार. तर असं माझं रुटीन असतं. तर मग असं चला मग हा व्हिडिओ आजचा छोटासा बनवला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही काळजी घ्या. बाय.